शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले होते। सरकार त्यांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक इच्छिणाऱ्या आपल्या शिवसैनिकावर दाखल करत असलेल्या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात व सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवण्यासाठी हे धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी एकता खैरे, कीर्ती निरगुडे, शिवसेना मध्य विधानसभा, स्वाती पाटील, सीमा डावखर, कीर्ती जावखेडकर, श्रुती नाईक यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या। आणि जेव्हा बदलापूरच्या घटनेनंतर जेव्हा त्या मुलीच्या आई वडिलांचा गुन्हा जेव्हा दाखल करून घेतला जात नाही, त्यावेळी हे लोक कुठे होते? आणि आता हे जे खोटे गुन्हे दाखल करून जे आम्हाला सर्व शिवसैनिकांना जे त्रास देऊ इच्छित आहेत त्या विरोधात आम्ही इथे उपोषणासाठी बसलो आहोत। आणि हे प्रकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला फार वेळ जाणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी आत्ताच सावध व्हा। आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत। हे मिंदे सरकार आहे, हे खोके सरकार आहे। यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चिंध्या केलेल्या आहे। ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं त्याच पक्षाच्या पाठीमध्ये खंजर खुपसला आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरनं पाय उतार व्हायला लागलंय आणि स्वतः ते त्या खुर्चीवर विराजमान झाले। तर आपणच विचार केला पाहिजे का घरातल्या घरात जे घरफोडी करता तर हे आपलं घर काय सुरक्षित ठेवू शकतील का? महिलांवर जे अत्याचार होत आहे त्याच्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय, ही खूप मोठी शोकांतिका आहे। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।